पण हरकत आपली माकडासारखीच आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही लोक चाललो आहोत एक मस्त ठिकाणी. एक ते देवस्थानक आहे आणि ते अहमदाबादपासून थोडंसं लांब आहे. ते मी तुम्हाला नंतर सांगेल किती काय आहे ते. बट ते इतकं छान आहे ना की तुम्ही बघा पुढे. बोल, तू काय बोलतेस बोल. ते भेंडी छम करता व्हिडिओ मध्ये येते आपण हायपर. हर्षा मोठी लढाई लढू मातीसाठी वात्रक नदी. जाऊ शकत नाही. जाऊ उतर उतर. हा उतरावतच नाही. येस, काय बोलतेस? ही वाली आपण घेऊ कधी फ्युचर मध्ये घेऊ नक्कीच. माझ्या गाडीला जागा घ्यायची आहे, मग गाडी घ्यायची. हां ठीक आहे, नक्की घेऊ. सर गाईज आम्ही लोक पोचलो आता इथे सिद्धिविनायक मंदिरला, जे आहे मेहमदाबादला. मी दाखवतो, वेट. चला आता एक्सप्लोर करू मंदिर आतमधून कसं आहे ते. आणि मी ऐकलं तोपर्यंत या मंदिरचा जो बाहेरचा व्ह्यू त्याच्यामध्ये पूर्ण बाहेरचं हे आहे स्ट्रक्चर, बाप्पाचा फेस आहे याच्यामध्ये. हे बघा, हे पुढे 2 कपल, हे 2 कपल, इथे 2 कपल, सगळे कपल चालत आहेत लाईनमध्ये. आई असे चालतील. आई पप्पा जावा ना बाबा. जाणं. तर गाईज हे जे मंदिर आहे ना ते वात्रक नदी जी आहे त्याच्या एक्झॅक्ट बाजूला आहे. मंदिर एकदम टच होऊन आहे नदीच्या. खूपच मस्त व्ह्यू आहे. मी तो ॲड केला आहे आधीच, बट तुम्ही एकदा बघा तो व्ह्यू पण कसा आहे ते. किती मस्त ॲटमॉस्फिअर आहे एकदम. तर गाईज हे जे मंदिर आहे ना त्याचा जो स्ट्रक्चर आहे ना, मंदिराच्या बाहेरचा स्ट्रक्चर, त्याच्यावरती गणपती बाप्पाचं पूर्ण फेस स्ट्रक्चर आहे. आणखीन स्ट्रक्चर एकदम बाप्पाचे डोळे आहेत, मग पूर्ण बाप्पाची सुंड आहे. इतकं मस्त व्ह्यू आहे ना तो, एकदम छान. मग दाखवतो ते पुढे. इथे ही सर्विससुद्धा आहे, कॅब सर्विससुद्धा आहे. ते पेड आहे, बट तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही घेऊ शकता इथून सर्विस ती. आणि इथे ते हे आहे प्रसाद लाडू वगैरे सगळं इथे. हे बघा, इथून हे एंट्री गेट आहे सिद्धिविनायक देवस्थान. आतमध्ये बघा, पहिलाच हत्ती दिसला. इतकं मस्त व्ह्यू आहे ना. आता चल ये पप्पाकडे चला. 1 2 सी गाइस, हा आहे तो व्ह्यू हत्तीसोबत बाप्पाचं. बघा किती छान वाटतंय ना हे, काय सांगू तुम्हाला. ह्याच्यावरती एकदम बाप्पाची बघा, समोर फेस, वरती मुकुट, मग सुंड. इतकं मस्त वाटतंय ना. आणखीन हे बघा, हत्ती असा बसा जसं की रिअल, लांबून होतं की रिअल आहे, बट ते ॲक्च्युली सब स्टॅच्यू आहे ते दगडीचं. खूपच छान वाटतंय हे. तर गाईज ह्या मंदिरमध्ये असं आहे की जितके विदेशामध्ये जितक्या मूर्त्या आहेत ना बाप्पाच्या, सगळ्या त्याच्या स्टॅच्यूज इथे मंदिरच्या आतमध्ये सुद्धा लावलेल्या आहेत. म्हणजे हे जे मंदिर आहे ना त्याच्या आतमध्ये सुद्धा बाप्पाच्या छोट्या मूर्त्या आहेत. त्या पण सुद्धा आपण बघूया पुढे जाऊन, एक्सप्लोअर करू पूर्ण मंदिर आज. हे बघा, इथून बाप्पा दिसतात याच्यामध्ये, कॅमेरामध्ये. इथून
काय व्ह्यू आहे गाईज, एकदम भारी वाटतं यार. असं वाटतं हे मंदिर असं सेम टू सेम महाराष्ट्रामध्ये असतं तर काय. आता इथं गर्दी असते ना, जर हे मंदिर आता महाराष्ट्रामध्ये असतं तर कसली गर्दी असते आता. कुठे गेले लोक. हे भरपूर मोठं मंदिर आहे, वरती चालायचं भरपूर आहे. आपण माहिती आहे वैष्णोदेवीला सुद्धा सेमच दगड आहे ना. वैष्णोदेवीला सुद्धा हे अशी सेम दगड आहे. हे बघ, मंदिरच्या आतमधून व्ह्यू आहे पूर्ण बाहेरचा. सो गाईज ही आहे आपले बाप्पा, जे इतके छान आहेत ना. ही अशी सेम टू सेम मूर्ती बाप्पाची मुंबईला सिद्धिविनायकचे जे मंदिर आहे त्याच्यामध्ये आहे. सेम टू सेम मूर्ती ही अशीच आहे. आणि तिकडून जी ज्योत आहे ती तिथून इथे आणलेली आहे मंदिरमध्ये. मूषकराज जे जे करा, जे जे खा, लाडू खा. लाडू खाते तो नाही. हा घे छोटूचा. तर गाईज इथे ह्यांनी जितके 12चे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याचे सगळ्यांचे शिवलिंग बनवलेले आहेत आणि सगळ्यांचे नाव दिलेले आहेत. आणि ते कुठे कुठे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो. बघा बघा, हे घृष्णेश्वर जे महाराष्ट्रामध्ये आहे. हे त्र्यंबकेश्वर हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे, नाशिकला. हे काशी विश्वनाथ जे वाराणसीला आहे, जिथे मणिकर्णिका घाट वगैरे आहे ते तिथे. हे नागेश्वर जे द्वारकाला आहे गुजरातमध्ये. रामेश्वरम तमिळनाडू. हे मेन सोमनाथ सगळ्यात पहिलं ज्योतिर्लिंग सौराष्ट्र गुजरातमध्ये आहे. हे भीमाशंकर हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे. मग हे ओंकारेश्वर हे आपल्या इथे MP मध्ये आहे, उज्जैनच्या इथे. मल्लिकार्जुना श्रीसल्लम साऊथमध्ये. मग हे मेन मोठे सगळ्यात रुद्र महाकालेश्वर जे उज्जैनला. आणखीन हे वैद्यनाथ झारखंडमध्ये. आणि हे मेन जिथे पब्लिकला जायला आवडतं ते केदारनाथ शिवलिंग उत्तराखंड. हे सेम असं शिवलिंग केदारनाथमध्ये आहे. अर्बुदा देवीचं मंदिर आहे. तर इथे मी तुम्हाला सांगितलेलं पहिलं की वेगळ्या वेगळ्या कंट्रीमध्ये जिथे जिथे बाप्पाची मूर्ती आहे तिथे तिथे कोणती मूर्ती आहे ते तुम्हाला दाखवतो. बघा, ही बाप्पाची मूर्ती जी थायलंडमध्ये आहे ती सेम बाप्पाची मूर्ती इथे आलेली आहे. ही नेपाळमध्ये जी बाप्पाची मूर्ती आहे ती सुद्धा इथे आहे. ही इंडोनेशियामध्ये जी तुम्ही पाहिली असेल ह्याची बघा, ही सेम ही वाली ही अशी इंडोनेशियावाली मूर्ती आहे. ही जी मूर्ती आहे ही आहे महाविनायक. अफगाणिस्तानमध्ये जी मूर्ती आहे ती मूर्ती आहे. तर ही जी मूर्ती आहे ही आहे बाप्पाची कंबोडियामधली मूर्ती. मग ही जी आहे ही मूर्ती आहे ढाका बांगलादेशमधली. आणखीन ही जी आहे ही आहे श्रीलंकामधली. सगळीकडून बाप्पा म्हणजे बाप्पा सगळीकडे. आता इथे जे आपले अष्टविनायक आहेत त्यांचे सगळे कुठे कुठे आहेत मेन ओम बालेश्वर पालीमध्ये आहेत हे मंदिर मूर्ती बाप्पाची. ही चिंतामणी थेऊर, गिरिजामाज, लेण्याद्री ऐकलं सगळं ऐकलं असेल. रांजणगाव महागणपती रत्नागिरी रांजणगावातलं मंदिर. मग हे मोरेश्वर मोरेगाव, सिद्धिविनायक सिद्धेगड. मग हे विघ्नेश्वर हे आहे ओझरमध्ये. आणखीन हे गणविनायक महाड जे आपल्या रायगडामध्ये आहे ते. मोस्टली सगळे A to Z मूर्ती हे सगळे महाराष्ट्र मुंबईची आहे, सगळ्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या आहेत मूर्त्या. अष्टविनायक गाईज ह्या सगळ्या बुकमध्ये इतकी वेळा 33,33,333 वेळा ओम गणपती नमः लिहिलेलं आहे ह्याच्या या सगळ्या बुक्समध्ये टोटल. गाईज इथे जे मी तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये इथे
हाताने पूर्ण साथिया दोडतात गव्हाने. आणखीन उलटा आहे. हा जेव्हा आपली मनोकामना बाकी असेल ना हा तेव्हा तो उलटा करून जायचा आणि पूर्ण झाल्याच्या नंतर हा सीधा साथिया करून जायचा. स्वस्तिक. अच्छा पहिला उलटा स्वस्तिक असतो, मग इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर सीधा स्वस्तिक करून जायचं. ओके. आता मी तुम्हाला एक दाखवतो मूर्ती. ती बघा फक्त मूर्ती, इतकी छान मूर्ती आहे ना बाप्पाची. ही बघा पूर्ण मूर्ती बघा काय सुंदर आहे एकदम. इथे हे आहे सर्वेश्वर महादेव. सी गाईज हे शिवलिंग बघा. आणि इथे मंदिरामध्ये हवन सुद्धा होतं. तर कोणाला हवन करायचं असेल कुठला काही पण कशासाठी पण इथे येऊन हवन करू शकता. हे बघा आपले जगन्नाथ. हे आपले जगन्नाथ. हे जगन्नाथ बाळभद्र आणि मध्ये सुभद्रा. इथे शॉप आहे. इथे तुम्ही बाप्पाची मूर्ती छोटी छोटी मस्त घेऊ शकता. इथे एकदम छान छान मूर्ती आहेत. ऑरेंज कलर मध्ये. गाईज हे जे झाड आहे ना ह्याला जे केज करून ठेवलं आहे. ज्यांनी ते मंदिर बनवलं स्थापना केली ना त्यांनी जे आपलं सिद्धिविनायकचं जे मंदिर आहे तिथून ते झाड म्हणजे असं फांदी वगैरे तोडून इथे उगवली, इथे लावलेली आहे ती झाडं. म्हणून ह्यांना ते एकदम ह्याला बंद केलेलं आहे की त्या वर्षापासून जेव्हापासून हे मंदिर बांधले तिथून हे झाड इथेच आहे. एक मोठा हाथी घूमने चला, दूसरे हाथी को इशारे से बुलाया, इधर आ इधर आ. हाथी घूमने चल, तीसरे हाथी को इशारे से बुलाया, इधर आ इधर आ इधर आ. गाईस तुम्हाला दिसतंय वरती माकड. हे कुठं आलंय माहितीये तुम्हाला? माझ्या सासरवाडीवरून. हे बघा हे माझं छोटूस माकड ते माझं बघा हे झालं. ए मग छोटूसा बेबी बघ. ही बोलते हगेल बिगेल खाली. जा आता पुढे जा ना. आणि मागे पळाली. त्याला हात कपून कट झालाय बघ. अरे हा अबा छोटूसा एकदम. अरे नाही तुझ्या बाळाला काय नाही करत आहे बाबा. एकदम छोटूसा बाळ आहे. माकड होता ना आता मनुष्य पण हरकत आपली माकडासारखीच आहे. तर गाईस तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट मध्ये. आणखीन हे जे मंदिर आहे हे अहमदाबाद पासून जास्त लांब नाही, फक्त 40 to 45 किलोमीटर लांब आहे. आणि वात्रक नदी आहे त्याच्या जवळ आहे मंदिर. तर भरपूर छान मंदिर आहे. तुम्हाला दाखवलं मी सगळं. एकदम सनसेट होतोय एकदम मस्त फ्रेश फेस वरती येते. तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर असं पुढे पुढे मी याचा व्हिडिओ आणत राहील. अजून न्यू ब्लॉग आणत राहील. ठीक आहे गाईज चला बाय बाय.